उमरखेड तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी मालू सोनटक्के या घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 2016 पासून सातत्याने प्रयत्न करत आहे। मात्र अजूनही त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही। यावर रिपब्लिकन सेनेतर्फे पुढाकार घेत दिव्यांग महिलेची मदत करण्याचा निर्धार करण्यात आला। 2016 रोजीच्या ग्रामपंचायत तिवळी नवी यांना घरकुल मिळणे संदर्भात ठराव सुद्धा पंचायत समिती उमरखेड कार्यालयास देण्यात आला होता। 2 लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून सदर लाभार्थी हा अद्याप घरकुलापासून वंचित राहिल्याची बाब रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी यांच्या निदर्शनास आली। त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनामार्फत उपेक्षित लाभार्थी ही दिव्यांग स्त्री असून त्यांचे राहते घर कुडा मातीचे आहे व पूर्णतः मूळकीस आलेले आहे। ह्या कारणाने क्षतिग्रस्त होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। तसेच शासन निर्णयानुसार दिव्यांग, अंध, विधवा, घटस्फोटित व निराधार यांना घरकुल योजनेमध्ये प्रथम प्राधान्य मिळावे असे परिपत्रक असून सुद्धा 8 वर्षाच्या पाठपुराव्यानंतरही सदर लाभार्थी ह्या वंचित राहिलेल्या असून आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून तिवळी नवी येथील अनुक्रमे मराठा, कुणबी, ओबीसी प्रवर्गातून येणाऱ्या उर्वरित 17 वंचित लाभार्थ्यांना तत्काळ घरकुलाचा लाभ मिळवून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली।